नमस्कार मित्रांनो. व्हिडिओमध्ये तुम्ही जी वस्तू पाहत आहात ती म्हणजे साखर. साखर खायला खूप गोड आणि चविष्ट असते आणि साखरेपासून बनवलेले अनेक पदार्थ आपल्याला खूप आवडतात. चहा, कॉफी, मिठाई, बिस्किटे, केक अशा अनेक गोष्टींमध्ये आपण रोज साखरेचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, हीच साखर जरी खायला गोड असली तरी आपल्या शरीरासाठी ती तितकीच हानिकारक ठरू शकते. आपण रोज किती साखर खातो याकडे सहसा आपले लक्ष नसतं. अनेक वेळा आपण गरजेपेक्षा जास्त साखर खातो. जास्त साखर खाल्ल्यामुळे आपल्या रक्तातील ग्लुकोजचं प्रमाण वाढते. सुरुवातीला कदाचित त्याचा त्रास जाणवत नाही, पण हळूहळू त्याचे वाईट परिणाम दिसू लागतात. शरीरात साखर जास्त प्रमाणात गेली की वजन वाढणे, थकवा येणे, वारंवार भूक लागणे अशा समस्या निर्माण होतात. साखरेचा जास्त वापर केल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका वाढतो. मधुमेह हा एक गंभीर आजार आहे, जो एकदा झाला की पूर्णपणे बरा करणे कठीण असते. त्याचबरोबर हृदयाशी संबंधित आजार, रक्तदाब वाढणे, दात खराब होणे अशा अनेक समस्यासुद्धा साखरेमुळे होऊ शकतात. त्यामुळे आपण वेळेवर सावध होणे खूप गरजेचे आहे. अनेकांना गोड खाण्याची सवय असते. काही लोकांना जेवणानंतर गोड खाल्ल्याशिवाय समाधान मिळत नाही. पण ही सवय हळूहळू बदलणे आवश्यक आहे. एकदम साखर बंद करणे कठीण वाटू शकते, पण आपण हळूहळू तिचे प्रमाण कमी करू शकतो. उदाहरणार्थ, चहात कमी साखर टाकणे, रोज गोड पदार्थ खाण्याऐवजी आठवड्यातून 1-2 वेळा खाणे अशा छोट्या बदलांनी सुरुवात करता येते. साखरेऐवजी आपण नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करू शकतो. फळं, खजूर, मध यांसारखे पर्याय शरीरासाठी तुलनेने चांगले असतात. हे पदार्थ गोड तर असतातच, पण त्यामध्ये काही प्रमाणात पोषक घटकही असतात. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि शरीरालाही फायदा होतो. आपल्या आरोग्यासाठी साखरेवर नियंत्रण ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. आज आपण थोडा विचार करून साखरेचे प्रमाण कमी केले तर भविष्यात अनेक आजारांपासून आपण दूर राहू शकतो. आपल्या छोट्या सवयीच पुढे मोठा फरक घडवतात. म्हणूनच मित्रांनो, साखर किती खात आहोत याकडे लक्ष द्या. शक्य असेल तर साखर कमी करा आणि हळूहळू साखर खाण्याची सवयच कमी करण्याचा प्रयत्न करा. आज घेतलेला हा छोटासा निर्णय तुमच्या भविष्यातील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.